नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. माझ्या एका सबस्क्रायबर ताईने बाहीची कटिंग दाखवा अशी कमेंट केली होती. त्यांच्यासाठी खास ही बाही कटिंगचा व्हिडिओ मी बनवत आहे. सर्वप्रथम आपल्याला मापाचा ब्लाउज लागेल. आपण कालच्या व्हिडिओमध्ये अस्तर कटिंगचा व्हिडिओ टाकला होता, त्याच ब्लाउजची ही बाही आहे. याच्यासाठी आपल्याला मापाच्या ब्लाउजवरून मोंढ्याचं माप घ्यायचं आहे. पूर्ण मोंढा आपल्याला मोजायचा आहे. 10 इंच आपला पूर्ण मोंढा आलेला आहे, म्हणजे 10 आणि 10 20 इंचाची आपली ही या बाहीची रुंदी राहील. आता आपल्याला बाहीची लांबी मोजायची आहे, म्हणजे उंची आहे आपली 6.25 इंच. 6.25 इंच प्लस 1 इंच हा आपला अस्तरचा ब्लाउज आहे. अस्तर जोडण्यासाठी आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच आणि वरती शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच लागेल. त्यासाठी 1 इंच वाढवून घ्यायचा, म्हणजे 7.25 इंच घ्यायची आपल्याला पूर्ण बाही. आता आपण या कापडाची 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण दोन्ही बाह्या एकत्रच कट करत आहोत. त्यासाठी आपल्याला कापडावरती आपल्या बाहीची पूर्ण रुंदी टाकून घ्यायची आहे, 10 इंच. बाहीची रुंदी 10 इंच आहे आणि आपला हा कापड पण 10 इंचाचा आहे. 4 पदरी घडी करून घेतली आपण. दोन्ही बाह्या एकत्र काढत आहे. 7.25 इंच आपल्या ब्लाउजची उंची राहील. 6.25 प्लस 1 इंच म्हणजे 7.25 इंच. आपल्या ब्लाउजची आता बाहीची उंची झालेली आहे टाकून. आता आपण दंडघेराची उंची टाकूया. इकडच्या साईडला पण 7.25 इंच, 3 इंच न खाली घ्यायची आपल्याला. दंडघेराची उंची आपण वरच्या साईडने खालच्या साईडला अशा पद्धतीने टाकत असतो. मग आपला दंडघेराचा जो उंचीचा भाग आहे आणि आपला बाहीच्या उंचीचा जे भाग आहे ते दोन्ही भाग एकमेकांना असा आकार देऊन जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने आता ह्या आकाराच्या मध्यभागी 1 इंच अंतरावर आपल्याला खालचा आपला मच्छी कटचा आकार द्यायचा आहे. आपला हा मच्छी कटचा आकार तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने. जर आपली बाही 5 इंचाच्या कमी उंचीची असेल तर तुम्ही ही जे दंडघेराची आपण 3 इंच उंची घेतलेली आहे ती आपल्या आवडीप्रमाणे कमी करू शकता, म्हणजे की 2.5, 2, 1.5 अशा पद्धतीने. जर 5 इंचापेक्षा कमी बाही उंचीची असेल तर आपण या ठिकाणी दंडघेराचं माप टाकलेलं आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. दंडघेराचं माप म्हणजे आपल्या बाहीची फिटिंग. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला पाठीमागच्या मोंड्याचा भाग कट करायचा असतो. खालचा भाग आपल्याला कट करायचा नाही. प्रथम आपल्याला वरच्या मोंड्याचा भाग कट करायचा. वरचा मोंडा म्हणजे वरची बाजू, वरचा जे भाग आहे उंच तो आपण पाठीमागच्या साईडला जोडत असतो आणि खोल भाग तो समोरच्या साईडला. आता आपल्याला ही बाही उघडून घ्यायची आणि नंतरच पुढचा भाग कट करायचा, जेणेकरून आपली दोन्ही बाह्या एकाच साईजच्या होणार नाहीत. नाहीतर एकाच मोंड्याच्या आपल्या दोन्ही बाह्या तयार होतात आपण जर 4 भाग कट केले तर. त्यासाठी बाही उघडून मग समोरच्या मोंड्याचा भाग कट करून घ्यायचा. पाहू शकता, खूप साधी पद्धत आहे ही माझी बाही कटिंगची. 7.25 इंच बाहीची उंची आहे. अर्धा इंच खालून शिलाई मार्जिनसाठी आणि अर्धा इंच जोडण्यासाठी. वरतून 7.25 इंचाची तयार बाही होते. माझा बाही कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. अजून कुठला नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून ते पण सांगा. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आणि भरपूर तुमचा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.